बाहेरून एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी, आतून एकदम जाळीदार आणि मऊसूत असा मेदूवडा आज आपण बनवणार आहोत. हॅलो एव्हरीवन, मी मीना तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आज आपण बनवणार आहोत एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये मेदूवडा. तर मी इथे 2 पद्धतीने मेदूवडा करून दाखवलेला आहे. तर चला आता आपण सुरुवात करूया. गाड्यावर जसे मेदूवडे मिळतात तशीच चव आपण घरी बनवलेल्या मेदूवड्यामध्ये मिळते. या 2 कप उडदाची डाळ मी 6 तास अगोदर धुवून मग भिजत घातलेली होती. आता ही व्यवस्थित भिजली गेलेली आहे. आता ही आपण चाळणीमध्ये याचं पाणी गळून घेऊया, कारण आपल्याला ही बिना पाण्याची वाटायची आहे. डाळीचं पूर्णपणे पाणी काढून घेतल्यामुळे आपल्याला वाटताना ही डाळ जास्त पातळ होणार नाही. तर आता ही नितळलेली डाळ मी एका भांड्यामध्ये परत काढून घेतलेली आहे. तर चला आता ही मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपण वाटून घेऊ. वाटताना ही डाळ आपल्याला 2 बॅचमध्ये वाटायची आहे, कारण डाळ ही चिकट असते आणि एकदम घातली तर वाटली जात नाही. तरी वाटत असताना मिक्सर चालू बंद करून वाटायचे आहे, म्हणजे डाळ ही एकदम व्यवस्थित वाटली जाईल. आणि जे डाळीचं आपण पाणी काढून घेतलेलं होतं ते फेकायचं नाही. तर गरज पडल्यास जर डाळ खूपच सुकी वाटत असेल तर 1 किंवा 2 चमचे पाणी घालून डाळ वाटून घ्यायची आहे. तर चला मी अर्धी डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेली आहे. आता ही मी वाटून घेते. तर बघू शकता डाळ वाटून घेतलेली आहे आणि इतकी चिकट डाळ असते. तर ही थांबून म्हणजे मिक्सर चालू बंद करून ही डाळ वाटून घेतलेली आहे. तर बघू शकता यामध्ये मी फक्त 1 चमचा पाणी घातलेलं आहे. आता ही डाळ एका भांड्यामध्ये काढून घेऊया. तर ही पूर्ण डाळ भांड्यामध्ये काढून झाल्यानंतर आपण लगेच दुसरी डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटून घेणार आहोत. तर अशी मी सगळी डाळ एकदम बारीक अशी वाटून घेतलेली आहे, बघू शकता. आता ही वाटलेली डाळ आपण 10 ते 15 मिनटं झाकून ठेवूया, म्हणजे ती चांगली मुरली जाईल. तर 15 मिनटं झालेली आहे. तर आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया. तुम्ही तुमच्या अंदाजाने मीठ घालायचं आहे. अर्धा चमचा काळी मिरी घातलेली आहे, कारण मी इथे वाटताना हिरवी मिरची वापरली नाही. आणि तर वडे खाल्ल्यानंतर आपल्याला ही बाधू नये म्हणून आपण यामध्ये हिंग घालूया, कारण उडदाची डाळ ही भाजली जाते, त्यामुळे आपण यामध्ये हिंग घातलेला आहे. अर्धा चमचा किसलेला अद्रक आणि आपल्या आवडीप्रमाणे हिरवी मिरची बारीक कापून घेतलेली आहे ती घालून घेतलेली आहे. तर यामध्ये तुम्ही कांदा पण बारीक कापून घालू शकता. आता यामध्ये आपण मेदूवडा कुरकुरीत होण्यासाठी एक साहित्य अजून आपल्याला घालून घ्यायचं आहे. त्या अगोदर आपण हे जे अगोदर घातलेलं साहित्य सगळं व्यवस्थित आपल्या बॅटरमध्ये मिक्स करून घेऊया. तर सगळं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे. तर 2 वाटी उडदाच्या डाळीसाठी मी 1 छोटी बारीक वाटी ही भरून तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. आता हे यामध्ये घालून घेऊया आणि मिक्स करून घेऊया. तर आता हे चमच्याने मिक्स केल्यानंतर आता आपल्याला हे 5 ते 6 मिनटं एकदम व्यवस्थित हलकं होईपर्यंत आपण याला फेटून घेणार आहोत. तर आता आपण हा चमचा बाजूला ठेवूया आणि हाताने आपण एकदम एकजीव होईपर्यंत आणि पीठ आपलं एकदम फुलेपर्यंत आपण हे मिक्स करून घेणार आहोत. तर आता हे हाताने आपण मिक्स करून घेऊया. तर मी इथे 6 मिनटं पीठ एकदम व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे. आणि हे फेटताना एकच दिशेने फेटून घ्यायचं आहे, दिशा बदलायची नाही. एकाच डायरेक्शनने आपण कंटिन्यू 6 मिनटं फेटून घेतल्यानंतर आता आपण हे थोडंसं चेक करून घेऊया, आपलं पीठ परफेक्ट झालेलं आहे की नाही. वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि एक छोटासा गोळा यामध्ये आपण सोडून बघूया. जर गोळा वरती आला तर आपलं परफेक्ट पीठ तयार झालेलं आहे, आणि जर गोळा वर नाही आला तर पुन्हा फेटून घ्यायचं आहे. तर आता आपण वडे बनवून घेऊया. तर मी पहिल्यांदा ह्या पद्धतीने तुम्हाला वडे दाखवणार आहे. तर मी एक मेजरिंग कप घेतलेला आहे आणि त्यावर थोडंसं बेटर घालून त्याला वड्याचा आकार दिलेला आहे. तेल गरम करायला अगोदरच ठेवलेलं आहे. आणि दुसरी पद्धत म्हणजे मी हाताने बनवून दाखवलेले आहे. तर आता मेजरिंग कपावर आपण वडा घालताना त्यावर थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे. मग त्यावर बेटर ठेवून त्याला वड्याचा आकार देऊन तेलामध्ये सोडून घ्यायचं आहे. पण मेजर कपाचं जेव्हा आपण तेलामध्ये वडा सोडतो तो लवकर सुटला जात नाही, थोडा वेळ लागतो. तर मी ते 4 वडे तेलामध्ये सोडून घेतलेले आहे आणि वरची बाजू थोडीशी तळल्यानंतर मी परत पलटी करून घेतलेले आहे. तर असे अलटी पलटी करून एकदम खरपूस आणि खमंग असे वडे
तळून झालेले आहे. आता हे बघू शकता एकदम परफेक्ट असे हे वडे तळून झालेले आहे. जास्त डार्क करायचे नाही, नंतर वडे काढल्यानंतर पुन्हा त्याचा कलर डार्क होतो. तर आता हे आपण काढून घेऊया. हे काढल्यानंतर तुम्हाला मी दुसरी पद्धत दाखवणार आहे, एकदम सोपी आणि पटापट वडे बनवता येईल अशी. तर तुम्हाला कोणती पद्धत आवडेल ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मी एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि दोन्ही हाताला पाणी लावून घ्यायचं आहे. आता आपल्याला जेवढा वडा बनवायचा आहे तेवढं बेटर घ्यायचं आणि दोन्ही हातांनी याला गोल गोल करून घ्यायचं आहे. सहज न चिटकता एकदम गोल आपला गोळा तयार होतो. तर बघू शकता छानपैकी आपला गोळा तयार झालेला आहे. हाताला पाणी लावून घेतल्यामुळे जराही बेटर हाताला चिटकत नाही. तर बघू शकता एकदम छानपैकी आपल्याला आकार पण देता येतो. तर मी तळहातावर याला गोल आकार देऊन घेतल्यानंतर आपण याला बोटावर घ्यायचं आणि हाताने दुसऱ्या हाताने दाबून घ्यायचं आहे. तर एकदम छानपैकी आपल्याला आकार पण देता येतो. आता याला गोल आकार दिल्यानंतर तळहातावर घ्यायचा आणि पाण्यात बोट बुडवून याला मध्यभागी होल करून घ्यायचा आहे. होल करून झाल्यावर आपल्याला हा वडा बोटांवर घ्यायचा आहे. एकदम छानपैकी असा आपला वडा तयार झालेला आहे. आता हा आपण तेलामध्ये सोडून घेऊया. तर एकदम अलगद असा हा तेलामध्ये सुटला जातो, जराही हाताला चटका बसत नाहीत आणि एकदम पटापट हे वडे तयार करता येतात. तर बघू शकता मी इथे एक एक करून हाताने वडे बनवून घेत आहे आणि तेलामध्ये सोडून घेत आहेत. तर एकदम छानपैकी आकार पण येतो आणि एकदम गोल गोल असे हे वडे बनतात. तर बघू शकता मी इथे 5 वडे सोडून घेतलेले आहे. आता आपण अगोदर घातलेला आहे तो आपण पलटी करून घेऊया. तर बघू शकता आपले वडे एकदम छानपैकी एकदम गोल गोल बनलेले आहे. तर आता जे अगोदर घातले ते पलटी करून घेतलेले आहे आणि एकदम प्लेन असे हे वडे आपले तयार झालेले आहे. तर आता हे आपण जे अगोदर तळले आहे ते पलटी करून घेऊया आणि जे शेवटला तळले ते नंतर पलटी करायचे आहे. तर अलटी पलटी करून असे हे वडे आपण सगळे तळून घेतलेले आहे. तर बघू शकता तळताना गॅसची फ्लेम मी मीडियम केलेली आहे, त्यामुळे आपले आतमधून एकदम मऊसूत आणि खुसखुशीत होतात. असे सगळे मेदू वडे तळून घेतलेले आहे. एकदम क्रिस्पी असे मेदू वडे तयार आहे.